नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। पाईट परिसरातील श्री क्षेत्र कुंडेश्वर येथे दर्शनासाठी चाललेल्या पिकअप गाडीचा 11 ऑगस्ट 2025 रोजी अपघात झाला होता। या भीषण अपघातात गंभीर जखमी असलेल्या सुलाबाई बाळासाहेब चोरखे वय वर्ष 52 राहणार पापळवाडी पाईट तालुका खेड यांची बिर्ला हॉस्पिटल पुणे येथे उपचार सुरू असताना गुरुवारी सायंकाळी 4:30च्या सुमारास मृत्यू झाला आहे। आता या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलांची संख्या 11 झाली आहे। अजूनही 29 जखमींवर वेगवेगळ्या खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत। यातील काहींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून 2 ते 3 महिलांची प्रकृती अजूनही अत्यंत चिंताजनक आहे। बैलगाडा शर्यत बंदी विरोधात झालेल्या रस्ता रोको आंदोलन प्रकरणात भाजपा आमदार महेश लांडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मोहिते, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपाचे माजी आमदार बाळा भेगडे यांच्यासह तब्बल 32 जणांच्या विरोधात खेड न्यायालयाने काल अटक वॉरंट जारी केले होते। त्यानंतर दिनांक 14 ऑगस्ट रोजी सर्वजण अटक वॉरंट रद्द करण्यासाठी खेड न्यायालयात हजर झाले होते। सुनावणीस अनुपस्थित राहिल्याने हे वॉरंट निघाले होते। 2017 मध्ये चाकणमध्ये बैलगाडा आंदोलन प्रकरणी 32 जणांवर गुन्हे दाखल केले होते। ही घटना 2017 मधील असून त्यावेळी बैलगाडा शर्यत बंदी विरोधात चाकण येथे पुणे नाशिक महामार्गावर सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन झाले होते। या आंदोलनात सर्वपक्षीय नेत्यांसह बैलगाडा मालकांनी जवळपास 3 तास महामार्गावरील वाहतूक ठप्प केली होती। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच बैल बांधल्याने महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती। या पार्श्वभूमीवर संबंधित नेत्यांसह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यावेळी राज्य सरकारने बैलगाडा शर्यतींसाठी अध्यादेश काढला होता आणि प्राण्यांना इजा न होता शर्यती घेण्याचे निर्देश दिले होते। मात्र पेटा या सामाजिक संस्थेने या अध्यादेशाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल केली होती। त्यामुळे बैलगाडा शर्यतींना पुन्हा बंदी आली होती। याविरोधात नेते आणि बैलगाडा मालकांनी पेटा संस्थेच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन छेडले होते। पोलिसांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्वर्गीय माजी आमदार सुरेश भाऊ गोरे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार दिलीप मोहिते, बाळा भेगडे, राजेश जवळेकर यांच्यासह बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल केले होते। ते न्यायालयात हजर राहत नसल्यामुळे न्यायालयाने त्यांना अटक वॉरंट जारी केले होते। कामगारांना आवश्यक सुरक्षा साधने न पुरवता आणि बिघाड असलेली मशिनरी सुरू ठेवल्याने मशीनचा पार्ट अंगावर पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर इतर 2 कामगार गंभीर जखमी झाले। ही घटना बुधवारी 13 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता चाकण येथील ऑटोमॅक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत घडली। डुलशेलू तुषार वय वर्ष 56 असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे। श्रेयस हनुमंत भगत आणि राज निषाद अशी जखमींची नावे आहेत। या प्रकरणी जितेंद्र कुमार डुलुशेलू तुषार पासवान वय वर्ष 25 राहणार नाणेकरवाडी चाकण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी योगेश सूर्यभान भुसारे वय वर्ष 30 राहणार आंबेठाण चौक चाकण याला अटक केली आहे। तसेच कॉन्ट्रॅक्टर प्रकाश ठाणगे याच्या विरोधातही गुन्हा दाखल केला आहे। विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या एका कुख्यात आरोपीस खेड पोलिसांनी MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलाय। प्रवीण उर्फ डॉलर सीताराम ओव्हाळ वय वर्ष 33 मूळ राहणार वाळत तालुका खेड सध्या राहणार चांडोली तालुका खेड असे एका वर्षासाठी MPDA कायद्याअंतर्गत स्थानबद्ध केलेल्या आरोपीचे नाव आहे। त्याच्यावरती शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, दरोडा टाकणे, सर्वसामान्य नागरिकांना धमकी देऊन दहशत निर्माण करणे असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। चाकण तळेगाव रस्त्यावर एक भरधाव अवजड कंटेनर मोटार कारवर पडल्याची घटना घडली आहे। केवळ नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात मोटार कारमधील कुणीही गंभीर जखमी झालं नसल्याचं प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी कळवलंय। सदरची घटना गुरुवारी 14 ऑगस्ट रोजी सकाळी म्हाळुंगे वाहतूक शाखेच्या जवळ घडली। या अपघातानंतर झालेली वाहतूक कोंडी म्हाळुंगे वाहतूक विभागानं सुरळीत केली आहे। करंज विहिरे तालुका खेड या गावात एक अनोळखी महिला भटकत आहे। या महिलेबाबत कुणाला काहीही माहीत नसल्याचं स्थानिकांनी संबंधित महिलेचे फोटो पाठवून कळवलंय। चाकण MIDC मध्ये HP चौकात हॉटेल जय मल्हार येथे मोठी आग लागल्याची घटना घडली। स्थानिकांनी मोठ्या शिताफीनं ही आग आटोक्यात आणल्यानं मोठा अनर्थ टळलाय, कारण याच हॉटेलच्या समोर HP गॅस कंपनी आहे। संकेत ठीक आहे, नाही ठीक आहे, कंपनीचे लावा ना।
खेड तहसीलदार कार्यालयामध्ये अभिलेखातील जुने जीर्ण कागदपत्र स्कॅनिंग करण्याचं काम प्रगतीपथावर आहे. लवकरच कागदपत्रांची नक्कल मागणी केल्यानंतर थेट कम्प्युटरवरून आवश्यक कागदपत्रे निरीक्षण करून नागरिकांना देण्यात येणार असल्याचं महसूल प्रशासनानं सांगितलंय. यापूर्वी मोठ्या प्रमाणावर कागदपत्र आढळ होत नाही असं अर्जदारांना सांगण्यात येत होतं. ती कागदपत्रे देखील आता शोधून स्कॅन व्हावी. कागदपत्र न मिळाल्यानं कित्येक शेतकरी आणि नागरिकांना वर्षानुवर्ष सरकारी कार्यालय आणि न्यायालयात हेलपाटे मारल्याशिवाय तसंच मनस्ताप करून घेतल्याशिवाय काही एक मिळालं नाही. आता किमान स्कॅन कागदपत्र झाल्यानं ती आहेत आणि त्या स्वरूपातच ती पाहायला मिळतील. तसंच त्याची नक्कल देखील प्राप्त होणार आहे. ईमेल हॅक करून कंपनीची 1,39,00,000 रुपयांची फसवणूक. चाकण येथील एन्सेन बायोसायन्सेस लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्याच्या अज्ञात व्यक्तीने ईमेल हॅक करून व्हेंडरची माहिती चोरली. बनावट बँक खात्याची माहिती पुरवून कंपनीची $1,59,060 अमेरिकन डॉलर म्हणजेच अंदाजे 1,39,00,000 रुपयांची फसवणूक केली होती. ही घटना 2 एप्रिल ते 13 मे 2025 दरम्यान घडली आहे. या प्रकरणी एका महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात व्यक्ती आणि बनावट बँक खातेदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जवळके खुर्द तालुका खेड येथील शेळीपालक शेतकरी श्रीराम जयवंत ढेरे हे नेहमीप्रमाणे माळरानावर शेळ्या चारत असताना गुरुवार दिनांक 14 ऑगस्ट रोजी भरदिवसात दुपारी 3च्या सुमारास शेळ्यांच्या कळपावर बिबट्याने हल्ला केला. यात एका शेळीचा फाडशा बिबट्याने पाडल्याची घटना घडली. या घटनेनंतर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भीमाशंकर येथे श्रावणानिमित्त अभिषेक केला. यावेळी खेड तालुक्यातील पदाधिकारी महिला देखील उपस्थित होत्या. एका भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक एका तरुणीच्या अंगावरच पलटी झाला. यामुळे तरुणीचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी यातील टेम्पो चालकास अटक केली. ही घटना मंगळवारी दिनांक 12 ऑगस्ट रोजी स्कोडा फोक्सवॅगन कंपनीजवळ महाळुंगे ते निघोचे रोडवर घडली होती. रिया जयप्रकाश सहानी वय वर्ष 18 असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणात गजानन मारुती पानचावरे वय वर्ष 32 राहणार ओरोळी देवाची जिल्हा पुणे याला महाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी गजानन पानचावरे हा आयशर ट्रक क्रमांक MH09 EM 9026 हे वाहन भरधाव वेगाने चालवत होता. वळणावर ट्रकवरील नियंत्रण सुटल्यानं तो पायी जात असलेल्या रिया सहानी यांच्या अंगावर पलटी झाला. यामध्ये रिया सहानीचा मृत्यू झाला होता. पाईट कुंडेश्वर अपघात प्रकरणी खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी थेट सरकारलाच प्रश्न उपस्थित केलाय. सन 2023 मध्ये मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुमारे 11 कोटीचा प्रस्ताव शासनाला सादर झाला. मात्र नंतर लाडकी बहीण योजना अंमलात आणल्याच्या कारणाने शासनाने त्यास मंजुरी दिली नाही. तत्कालीन मंडळीचा पाठपुरावा कमी पडला आणि दुर्दैवाने पाईट येथे 2 दिवसांपूर्वी भीषण अपघात होऊन त्यात 11 महिला मृत्युमुखी पडल्या. 20 पेक्षा जास्त महिला गंभीर जखमी झाल्या. त्यामुळे शासनाने आता तरी सदर प्रस्तावास तातडीने मान्यता द्यावी. तसेच याच रस्त्याच्या पुढील बाजूस असलेल्या हेद्रुज खिंडीचा घाट रस्त्याचे काम देखील तातडीने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत प्रस्तावित असल्याने ते देखील व्हावे अशी मागणी केली आहे. आमदार बाबाजी काळे यांनी या 2 रस्त्याबाबतचे प्रश्न सरकारला उपस्थित केले. त्यामध्ये कुंडेश्वर रस्त्याची चौकशीची मागणी केली असून अपुऱ्या झालेल्या विकास कामांचा पंचनामा केलेला आहे. त्यामुळे आता पिकअप गाडीच्या ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करून जबाबदारी झटकणारे प्रशासन सदर सदोष रस्ता करणाऱ्या अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर देखील गुन्हा दाखल करणार का, याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. पाईट कुंडेश्वर रस्त्यावर सुरक्षा रेलिंगसह कॉन्क्रीट भिंत कामाचे अंदाजे 11 कोटींचे काम मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत सन 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असताना प्रस्तावित करण्यात आले होते. मात्र त्यास मान्यता तत्कालीन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली नसल्याचे व आजअखेर देखील प्रस्ताव मंजूर झाला नसल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. विद्यमान रस्ता हा सदोष आहे असे तांत्रिक पाहणी व अंदाजपत्रकात प्रस्तावित केलेल्या कामातून स्पष्ट झाल्याचे दिसून येत आहे. सवंग प्रसिद्धीच्या योजनांमुळे हा प्रस्ताव निधी अभावी प्रलंबित ठेवला आणि तब्बल 11 लाडक्या बहिणींचा बळी गेला का, असा प्रश्न विचारला जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगत आहेत. मात्र गेले 8 महिने नवीन सरकारचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील प्रलंबित प्रस्तावास मंजुरी दिली नाही.
तालुक्यातील सत्ताधारी पदाधिकारी देखील पाठपुरावा करण्यात कुठे कमी पडले का असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे. या रस्त्याच्या प्रस्तावाला आता तरी सरकार मंजुरी देईल का असा संतप्त सवाल पाईटचे गावकरी व तालुक्यातील जनता विचारत आहे. प्रोटीन सप्लिमेंटच्या दुकानातील वादातून जिम ट्रेनर तरुणीने आपल्या साथीदाराच्या मदतीने लोखंडी गजाने मारहाण करून 35 वर्ष तरुणाचा खून केला. ही घटना आळंदी नगर परिषद हद्दीतील काळे कॉलनीत असलेल्या प्रोटीन पझल दुकानात बुधवारी दिनांक 13 ऑगस्ट दुपारी सुमारे 2:45च्या सुमारास घडली. मारहाण केल्यानंतर आरोपींनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन खुनाची कबुली दिली. मृत तरुणाचे नाव गोपीनाथ उर्फ लल्ला वरपे, वय 35, राहणार वडमुखवाडी असे आहे. आरोपी प्रांजल दिलीप तावरे, वय 22, राहणार पठारे मळा चरोली आणि यश पाटोळे, वय 26, राहणार डुडुळगाव आळंदी यांना पोलिसांनी अटक केली आहे. प्रांजल तावरे आणि यश पाटोळे हे दोघे 24वाडी फाट्यावरील एका जिममध्ये ट्रेनर आहेत. आळंदीतील काळे कॉलनी येथे त्यांचे प्रोटीन पझल नावाचे सप्लिमेंट विक्रीचे दुकान आहे. गोपीनाथ वरपे यांच्याशी प्रांजलची ओळख जिममध्ये झाली होती, परंतु काही कारणावरून दोघांमध्ये वाद निर्माण झाला. बुधवारी दुपारी प्रांजलने गोपीनाथला चरोली फाट्यावर बोलावून घेतले. त्यानंतर दोघे दुचाकीवरून धाकट्या पादुका मंदिरासमोर गेले. तिथे प्रांजल आणि नंतर आलेल्या यश पाटोळे यांनी लोखंडी गजाने गोपीनाथच्या डोक्यावर जबर मारहाण केली. आरोपींनी त्याला जखमी अवस्थेत सोडून दुकानाचे शटर बंद केले आणि निघून गेले. रुग्णालयात नेण्यापूर्वीच गोपीनाथ यांचा मृत्यू झाला. या खुनाच्या घटनेला आर्थिक वादाची किनार असल्याचे सांगण्यात येत आहे. औद्योगिक भागासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा निगडी ते चाकण मेट्रो मार्गाचा डीपीआर पिंपरी चिंचवड महापालिकेने मंजूर केलाय. या 40.926 किलोमीटर अंतराच्या मार्गावर 31 स्थानकांची योजना असून प्रकल्पासाठी अंदाजे 10,383 कोटी 89 लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. महामेट्रोने तयार केलेला सविस्तर प्रकल्प अहवाल डीपीआर आता राज्य शासनाकडे पाठवण्यात येणार असून केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार आहे. हा मेट्रो मार्ग सुरू होण्यासाठी 6 ते 7 वर्षांचा कालावधी लागू शकतो, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. एकूण अंतर 40.926 किलोमीटर, एकूण स्थानके 31, त्यापैकी 25 स्थानके पिंपरी चिंचवड शहरात, 6 स्थानके चाकण नगरपालिकेच्या हद्दीत. एकूण खर्च रुपये 10,383.89 कोटी. महापालिकेचा वाटा 15 ते 20%. केंद्र व राज्य सरकारचा वाटा प्रत्येकी 10%. 60% निधी कर्जातून उभारण्यात येणार असून भूसंपादन करण्यासाठी देखील कोट्यावधीचा निधी उभा केला जाणार आहे. पुणे नाशिक महामार्ग आणि तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्ग दररोज आणि दिवसभर सतत कोंडीत अडकलेला असतो. चारही दिशांनी येणारी हजारो वाहने, हॉर्नचा आवाज, धुरामुळे वाढलेले प्रदूषण, उन्हात वैतागलेले प्रवासी ही येथे रोजची कहाणी या भागात झाली आहे. इतके सारे अनर्थ केवळ या भागातील मंजूर रस्त्याची कामे होत नसल्याने घडत आहेत. यासाठी जबाबदार असलेले प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते मागील 3 दशके एकमेकांकडे बोट दाखवत आहेत. रस्त्याची कामे का रखडली यावर यांच्या टोल वाटोलवी सुरूच आहे. या भागातील रस्ते आणि चौक कोंडीत अडकलेले असतात. यामुळे रुग्णवाहिका, विद्यार्थी वाहतुकीच्या बस आणि उद्योग परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प होत आहे. या स्थितीमुळे सामान्य प्रवासी आणि वाहन चालकांचा राग अनावर होत आहे. या भागातून वाहतूक करणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. कोंडी फुटण्यासाठी येथे ना उड्डाण पूल आहे ना भुयारी मार्ग. सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही देखील येथे नाहीत. धोकादायक रस्त्यावर अनेकदा अपघात होऊन कित्येक जीव गेले आहेत. तरीही प्रशासनाला प्रवाशांची दया येत नसल्याचे चित्र आहे. औद्योगिक शहर म्हणून ओळख असलेल्या चाकण परिसरात विविध कंपन्यांसाठी कच्च्या मालाची आयात निर्यात करण्यासाठी अवजड वाहनांचा मोठा वापर केला जात असतानाच या अवजड वाहनांसाठी पोलिसांनी वाहतूक कोंडीच्या कारणावरून निर्बंध घातले आहेत. दिवसभरात केवळ 4 तासच जड वाहनांना प्रवेश दिला जात असल्याचे सांगण्यात येत आहे. प्रत्यक्षात चाकणमध्ये सकाळी आणि सायंकाळी मोठ्या वाहतुकीच्या वेळी देखील अशी अवजड वाहने सर्रास रस्त्यावरून धावत असल्याचे चित्र येथील महामार्गावर सर्रास पाहावयास मिळत आहे. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत तळवडे, निगडी, चिंचवड, भोसरी, सांगवी, वाकड, बावधन, पिंपरी, देहू रोड, महाळुंगे, चाकण, दिघी, आळंदी, भोसरी, तळेगाव परिसरात जड व अवजड वाहनांना दिवसभरात केवळ 4 तास प्रवेश आहे. औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात असलेल्या शहर परिसरात जड अवजड वाहनांच्या पार्किंगसाठी योग्य सुविधा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या बाजूला दररोज काही किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागतात. शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी महामार्ग आणि औद्योगिक वसाहतींमधील प्रमुख मार्गांवर अवजड वाहने थांबवून कोंडी केली जात आहे. याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. चाकण एमआयडीसीमध्ये 50 ते 60 वाहने बसतील एवढे टर्मिनल आहे. रस्त्यावर हजारो वाहने उभी असतात, त्यामुळे हे टर्मिनल अपुरे पडत आहे. किमान 1000 अवजड वाहने पार्क होतील एवढ्या क्षमतेचे टर्मिनल असणे आवश्यक आहे. महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थान असलेला ऐतिहासिक किल्ले वावगाव राज्य संरक्षित
स्मारक म्हणून घोषित झालाय. किल्ले वावगावच्या संवर्धनाचा पहिला टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वाढीव निधी मंजूर केलाय. खेड तालुक्यात भुरट्या चोरांचा सुळसुळाट झालाय. विद्युत मोटार पंपासह केबल वायर चोरीला जाण्याच्या घटना सुद्धा तालुक्याच्या विविध भागातून समोर येत असल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. अशीच घटना शिरोली येथील खरपुडी खंडोबा रस्त्यावर घडली आहे. विहिरीतील 3 HP ची विद्युत पंप चोरून नेण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला, मात्र त्यात त्यांना यश आलं नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आगरवाडी येथे एका कंपन्यांच्या CSR फंडातून इयत्ता 5वी आणि 6वीच्या मुलींना सायकल वाटप आणि स्कूल बॅग वाटप करण्यात आल्याचं अंकुश आगरकर आणि प्रदीप आगरकर यांनी सांगितलंय. खेड तालुक्यातील विविध शाळांमधून कृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राधाकृष्णाच्या वेशातील विद्यार्थ्यांनी रासलीला सादर करीत उपस्थितांची मनं जिंकली. याचबरोबर दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुद्धा साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संघ आयोजित सेवानिवृत्त शिक्षकांचा मेळावा संपन्न झाला. पुणे जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्षांनी सेवानिवृत्तांच्या समस्या मांडल्या. सर्व समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरवण्यात आल्याचं कुरुळी येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक गौतम कांबळे यांनी सांगितलं. माऊलींच्या सुवर्ण महोत्सवी जन्मवर्षानिमित्त आळंदी सुवर्ण कलशारोहण सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यास भाविकांची मोठी गर्दी होण्याची अपेक्षा आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला खेड सत्र न्यायालय इमारतीला अशा प्रकारे आकर्षित विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. मोई तालुका खेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 3 मजली वर्ग खोल्यांची इमारत चाकण MIDCतील खासगी कंपनीने CSRच्या माध्यमातून बांधून दिली आहे. त्याचे लोकार्पण करण्यात आलंय. कुरुळी तालुका खेड येथे भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा मोहीम आणि एकल म्हणजेच विधवा महिलांचा सन्मान आणि त्यांच्या हस्ते सकाळी शासकीय कार्यालयात ध्वजावंदन करण्यात येणार आहे. महात्मा गांधी विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय राजगुरुनगर येथे रक्षाबंधन आणि क्रांती दिनानिमित्त विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. मुलांनी तयार केलेल्या राख्या देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना पोस्टानं पाठवण्यात आल्यात. नमस्कार दर्शक हो, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.